नमस्कार, मी सुवर्ण। आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आज आहे दापोली जवळील हरणे बंदरकडे, जिथे ताजे ताजे मासे घ्यायला मी आलेली आहे। माझ्या मागे बघत आहात सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि 8:30 वाजता बोटी ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त आलेल्या आहेत या बंदरावरती। तुम्ही माझ्या मागे पण बघत असाल सगळ्या मावशी सगळ्या तर रेडी झालेले आहेत। कोळंबी, पॉपलेट, सुरमई, सुकट आणि बरंच काय काय घेऊन बघा टेम्पो आणि हे सगळं रेडी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळे डिटेल्स देणार आहे, टायमिंग सुद्धा, रेट सुद्धा। आणि हेच मासे जर तुम्हाला घरी घेऊन जायचे असेल तर तुम्ही कसे घेऊन जाता तेही तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। कोकणातले दापोली हे ठिकाण खूप फेमस आहे। त्याच्या आजूबाजूला 4 बीच आहेत। त्यातल्या मुरुड बीचकडे मी नाथ बीच रिसॉर्टमध्ये राहिले होते आणि त्याच व्यतिरिक्त मी आर्यन बीच रिसॉर्टला सुद्धा राहिले होते, ज्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला पाहता येईल। बरं, आता दुसरा मुद्दा असा की जर आपण कोकणात आलेलो आहोत तर आपल्याला खायचे असतात ते ताजे मासे, आणि जर आपण फ्रेंड्स फॅमिली सोबत आहोत तर आपण काय करायचं, या होलसेल मार्केटला यायचं आणि इथे आपल्याला बार्गेनिंग करून हवे तितके मासे कटिंग करून घरी घेऊन जाता येतात। प्लस इथे जर तुम्ही रिसॉर्टला राहत असाल तर तुम्हाला इथे मासे सुद्धा ते बनवून देतात। आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला घरगुती पद्धतीचे घरी तयार केलेले मासे होममेड खायचे असतील तर ते तुम्ही कुठे खाऊ शकता, त्याचा व्हिडिओही माझ्या यूट्यूब चॅनलला मी केलेला आहे, जो तुम्ही पाहू शकता। दापोलीपासून अर्ध्या ते 1 तासाच्या अंतरावरती आहे हे हरणे बंदर, जिथे तुम्हाला डॉट 8:30 ते 9 या दरम्यान यायचे आहे। कारण बोटीतून आलेले ताजे मासे त्यांचा लिलाव केला जातो आणि अक्षरशः स्वस्त आणि होलसेल रेटमध्ये आपल्याला हे मासे खरेदी करता येतात। हा माशांचा लिलाव सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतो, रेट खूप जास्त असतो। आपल्याला वाटतं की इतक्या रेटमध्ये हे सगळं कसे घेतात, पण लिलाव हा एवढा जबरदस्त असतो की इतके सारे मासे तुम्हाला खूप कमी किमतीत मिळतात। म्हणजे 120 रुपये किलो आणि 40 रुपये किलोचा रेट ह्यांच्या मागे दडलेला असतो, जो आपल्याला काही कळत नाही। मी ज्या दिवशी बंदरावरती मासे घेण्यासाठी गेले होते त्या दिवशी बोटी खूप कमी आलेल्या होत्या, कारण की 3 दिवस मासेमारी बंद होती। व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघताय ह्याला सुकट म्हणतात। ताजे मासे आणून त्याला भरपूर मीठ लावून हे सुकवून विकले जातात आणि ह्यांचा वापर खास करून पावसाळ्यात केला जातो, कारण की तेव्हा ताजे मासे मिळत नाहीत। होणार काही पॉपलेट पण आणले। अरे वा, विहानने पॉपलेट पण आणले। पॉपलेट आणले, वाव। त्यामुळे बघून पण आणले। त्याचा पप्पा आणि तो जाऊन पॉपलेट घेऊन आलेले आहेत। हे बघा, हे पॉपलेट आणलेले आहेत। आजचा बाजार थोडा महाग आहे, एवढे असे साईजचे पॉपलेट आहेत। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। बाजारच खूपच महाग होता। मी पॉपलेट हे घेतलेले आहेत 800 रुपयाचे। बघा, 1 2 3 4 5 6, हा 6वा पीस तर अतिशय पिटुकलाच आहे, त्याच्यामुळे जरासा महाग आहे। आणि हे आणलेले आहेत कोळंबी, छोटी कोळंबी, आणि ही खूपच बेस्ट असते चवीला। मी मोठी मोठी कोळंबी जास्त खात नाही, मी अशीच मला आवडते, लाल कलरची असते आणि अगदी फ्रेश आहे। आणि हा वाटा मी सगळा घेतलेला होता साधारण 400 रुपयामध्ये। तर असा हा सगळा वाटा, तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता बार्गेनिंग करून। आणि त्यानंतर या मावशी आहेत। मावशी, तुमचं नाव काय आहे? हेमांगी। हेमांगी नाव आहे। ज्या 50-100 रुपये तुमचं जे काय ठरेल त्यांच्याशी बोलून घ्या, आणि जे काय तुमचं ठरेल तसं त्या तुमच्याकडून
हे सगळं सोलून देतात कोळंबी आणि त्याच्यानंतर हे प्रॉपर तुम्ही सांगाल तसं कटिंग करून देतात. कोकणातले ताजे मासे जर तुम्हाला घरी घेऊन जायचे असतील तर अशा प्रकारचे बॉक्स इथे तुम्ही खरेदी करू शकता. त्यामध्ये भरपूर बर्फ टाकायचा आणि 4 ते 5 तास मासे तसेच ताजे त्याच्यामध्ये राहतात. हा मोठा 250. हा हा आणि हा छोटा 100 100. हे 150 150. हा 250 250. बर. म्हणजे 100 पासून 250 पर्यंत आहेत. हा 350 ला आहे. 50 पर्यंत का? काय कमी जास्त करून देणार का नाही? हो देणार. बर बर. ठीक आहे. एवढीच साईट आहे कर.